नमस्कार मित्रांनो, आपलं या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, आता तुमच्यासाठी आणि अर्णवची एक नवी स्टोरी घेऊन येत आहोत. चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. प्रीतीचं योगा सेंटर असतं. चला मैत्रिणींनो, निघूया आता. मला पण आवरायचं आहे आणि तुम्हाला पण. आपण आता इथेच थांबूया आणि हा योगा करतात म्हणून घरी जाऊन नुसतं खात बसू नका. जरा पोटाला आराम द्या आणि स्वतःची काळजी घ्या. प्रीती योगा क्लासमध्ये आलेल्या तिच्या विद्यार्थिनींना म्हणाली, हो मॅडम. सगळ्या एकसाथ ओरडल्या आणि आपापल्या घरी जाण्यासाठी बाहेर आल्या. काय तुम्ही सगळ्या? प्रीतीने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. सेंटरमधून बाहेर पडल्यावर हिला मी माझी सून बनवणार, मिसेस देसाई पाणी पीत म्हणाल्या. तुमच्या मुलाला आधी सांगा नीट जॉब कर, मग लग्नाची स्वप्न बघ. मी आजच रागिणीकडे जाऊन माझ्या भावासाठी मागणी घालणार आहे, मिसेस शाह म्हणाल्या. या सगळ्या अजून बाहेरच उभ्या होत्या. बाहेरच बोलत उभ्या आहेत. काय झालं म्हणून प्रीती बाहेर येऊन त्यांच्या इथे उभी राहिली. हे काय चालू आहे आणि तुम्ही घरी का येणार आहात? अर्णव घरीच असतो हल्ली. जर तुम्हाला त्याच्याकडून प्रवचन ऐकायचं असेल तर नक्कीच या. प्रीती त्यांना अर्णवच्या नावाची धमकी देत म्हणाली. अर्णवचं नाव ऐकताच सगळ्या थोड्या बावचळल्या. नाही नाही, कुणी नाही कुठे येणार आहोत. चल आम्ही निघतो, असं म्हणून सगळ्या निघून गेल्या. प्रीती मात्र गालात हसत घरच्या रस्त्याला लागली. येताना फुले आणि ताजी भाजी घेऊन आली. तिच्याकडच्या चावीने तिने लॉक ओपन केलं. अंघोळ करून देवपूजा करून किचनकडे वळले. किचनमध्ये काम करता करता तिने मोबाईलवर अन्नपूर्णा स्तोत्र चालू केलं. नित्यानंद करी वराय भयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धुता खिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रलयाचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षा देही कृपावलंब करी माता अन्नपूर्णेश्वरी. अर्णवने कालच मागणी केली होती की त्याला ओट्स उपमा आणि बनाना शेक हवाय. बाकीच्यांसाठी पोहे, कॉफी आणि चहा रेडी करायला लागली. तेवढ्यात तिची मामी आली. गुड मॉर्निंग प्रीती. खूप प्रसन्न वाटतंय सकाळ सकाळी हे असं ऐकून. रागिनी म्हणाली. गुड मॉर्निंग मामी. अरे अजून वेळ आहे, थोडं झोपायचं ना. इथलं होतंच आलं होतं सगळं. बस आल्याचा चहा बनवून देते. प्रीती रागिनीच्या पाया पडत म्हणाली. तू ना अशाने मला आळशी बनवणार आहेस, काहीच करू देत नाहीस. रागिनी थोडं दम देत म्हणाली. अगं तुला शाळेत जायचे, तिथे जाऊन मुलांना शिकवण आणि त्यांना सांभाळायचं असतं, म्हणून थोडा आराम पाहिजे गं तुला. प्रीती रागिनीची समजूत काढत म्हणाली. किती काळजी करते प्रीती माझी. ह्या 3 पोरापेक्षा ती बरी आहेत, पण तू माझी बेस्ट आहेस. तू माझ्या पोटी जन्म का घेतला नाहीस गं? रागिनी तिच्या मनातील खंत व्यक्त करत म्हणाली. मी जन्म जरी तुझ्या पोटातून नसला घेतला तरी तूच माझी. खरंच मामी, किती छान बाळ आहे. प्रीतीने रागिनीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. नशिबान आहे संजना, तिला खूप खूप छान सासर मिळाले. तिच्या सासरचे खूप काळजी घेतात तिची. मला तर त्यांच्याविषयी ऐकल्यापासून कधी एकदा भेटते असं झालंय. संजनाची सासूबाई खूपच प्रेमळ आहे, रागिनी म्हणाली. अगदी तुझ्यासारखी प्रेमळ. तुला पण संजना दीसारखी सून मिळेल, प्रीती रागिनीचे गाल ओढत म्हणाली. आणि तुला एखादा देखणा हिरो मिळो, मितांशसारखा. रागिनी प्रीतीला चिडवत म्हणाली. काय गं मामी तू पण? प्रीती थोडी लाजतच होती. चल गप्पा बस करूयात, नाहीतर मलाच उशीर होईल. तर आता प्रीती जा त्या हिरोला उठव, त्याला तू उठवल्याशिवाय उठावंसं वाटत नाही, रागिनीने प्रीतीला सांगितलं. कॉलेजला जायचं आहे, आवरावं पटकन. नाही पण साहेबाला सगळं हातात लागतं. तर आता प्रीती लग्न करून गेल्यावर कसं होणार या पोराचं काय माहिती. आणि त्या पूर्वीला पण आवरायला सांग, सगळ्यांच्या हातात द्यावं लागतं.
तुझा आज कोणी विचार करत नाही. तू नसती तर माझं काय झालं असतं देवाला माहिती. रागिनी थोडं काळजीने म्हणाली, काय गं मामी, सकाळ सकाळी असं बोलते. उठवते त्याला. तू आवरून घे, तुला उशीर होईल. तर प्रीती रांगोळी काढता काढता म्हणाली. प्रीतीने रांगोळी काढून झाल्यावर पूर्वीला उठवायला तिच्या रूममध्ये गेली. पूर्वी आवर पटकन, तुला नंतर उशीर होतो आवरायला. मग न खाता पिता जातेस. चल उठ पटकन, नाहीतर मामी चिडेल आणि मामींना उशीर होतोय. अजून मामा परत ओरडतील तुलाच आणि मामीसमोर खाल्लं तर तिला बरं वाटतं. जा पटकन आवर आणि तुझ्यासाठी चॉकलेट मिल्कशेक बनवला आहे तो घे. पूर्वी गुड मॉर्निंग दी, थँक्यू दी बोलून आवरायला गेली. प्रीती साहिल आणि अर्णवच्या रूममध्ये एक ग्रीन टीचा कप घेऊन आली. साहिल झोपला होता. साहिलच्या अंगावरची चादर काढत, काय रे, तुला स्वतःहून उठायला काय होतं? प्रत्येक वेळी मीच पाहिजे का उठवायला? उठ, चल, अंडी शिजवून ठेवलेत, ओट्स उपमा पण बनवला आहे आणि बनाना मिल्कशेक पण बनवते, पटकन उठ ना. प्रीती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. साहिल उठून पटकन आवरायला जातो. तू लग्न करून गेल्यावर थोडी मी येणार आहे तुला उठव म्हणून सांगायला, नाहीतर आईला सांगतो. बाईचं लग्न तुझ्यासोबतच लावून द्यायला, म्हणजे तू कायम इथेच राहशील आणि मला दररोज उठवशील. ब्रश करत साहिल म्हणाला, तुझ्या जिभेला काही हाड आहे का रे? सकाळ सकाळी काहीही बडबड करतोस. प्रीती म्हणाली, शाळेत आम्हाला शिकवलं आहे की जिभेला हाड नसतं. साहिल जीभ दाखवत म्हणाला, हो का? तू ये बाहेर, सांगते मग तुला. प्रीती म्हणाली, काय चालू आहे तुमचं सकाळी सकाळी? लहान आहात का असं आरडाओरड करायला? दररोजची सकाळ अशी गोंधळाने चालू होते. कधीतरी शांततेत होऊ द्या. माझं ग्रीन टी कुठे आहे? अर्णवने चिडून प्रीतीला विचारलं. प्रीतीने टेबलाकडे बोट केलं आणि सॉरी बोलून बाहेर निघून आली. तरीही अशी काय आहे देशमुख परिवाराची दररोजची सकाळ? विश्वास देशमुख आणि रागिनी देशमुख ह्या दाम्पत्याला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. विश्वास सरकारी कर्मचारी आहेत आणि रागिनी शिक्षिका आहे. अर्णव देशमुख त्यांचा मोठा मुलगा बँकेत मॅनेजर आहे. हुशार, दिसायला देखणा, थोडा तापट, पण प्रीतीसमोर आली की शांत होतो आणि तिच्याशी कमी बोलतो. पूर्वी आणि साहिल ट्विन्स आहेत. दोघे कॉमर्सच्या फायनल वर्षाला आहेत, पण दोघे अर्णवच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहेत. आता प्रीतीबद्दल. प्रीती आनंद मोहिते. प्रीती ही विश्वास देशमुख यांच्या छोट्या बहिणीची मुलगी आहे. ती पोटात होती तेव्हा तिच्या मम्मी पप्पांचा अपघात झाला होता. पप्पा जागेवरच वारले, पण आई जिवंत होती. हिला जन्म देताच तिचा मृत्यू झाला. विश्वास देशमुख प्रीतीलाच बहिणीच्या मृत्यूला जबाबदार समजत होते. तिला अपशकुनी मानायचे, त्यामुळे ती शक्यतो त्यांच्यासमोर येणं टाळायची. ती कॉमर्समधून नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं तिने आणि ती योगा इन्स्ट्रक्टर होती. संध्याकाळी मेहंदी आणि रांगोळीचे क्लासेस चालवायची. तिचा दिनक्रम पहाटे 5 ते 7 योगा क्लासेस घ्यायची. 7 ते 11 घरातलं सगळं काम उरकणं, नंतर 12 ते 2 ट्युशन घेणं आणि संध्याकाळी मेहंदी, रांगोळीचे क्लास आणि 6 नंतर पुन्हा घरातली कामं, असं तिचं शेड्युल ठरलेलं असायचं. तिच्या वडिलांच्या घरच्यांनी तिची जबाबदारी नाकारली असं म्हणता येणार नाही, पण ते एकदा भेटून गेले आणि पुन्हा आलेच नाही. त्यामुळे रागिनीने तिला छान सांभाळलं होतं. त्यामुळे ती रागिनीला हर्ट होईल असं कधी वागत नव्हती. प्रीती खूप मनमिळाऊ, शांत, दिसायला सुंदर होती. साहिल आणि तिची छान मैत्री होती. त्यांचं छान जमायचं. आता देशमुख परिवारासोबत प्रीती आनंद मोहिते. आज रागिनी देशमुखाची आई घरी आली होती आणि तिला प्रीती अजिबात आवडत नव्हती. त्या तिला कुणी नसताना खूप बोलायच्या, पण तिनं कधीच त्यांना उलटून उत्तर दिलं नाही किंवा कुणाला ह्या बाबतीत सांगितलं पण नव्हतं. आजीने त्यांच्या मोठ्या नातवासाठी म्हणजे अर्णवसाठी स्थळ आणलं होतं, पण घरात एक तरुण मुलगी असताना
कोणती फॅमिली अर्णवला मुलगी देणार म्हणून त्या थोड्या चिडल्या होत्या. अर्णवच्या आधी त्यांनी प्रीतीचं लग्न लावून देण्यासाठी गावातलं एक स्थळ आणलं होतं. रात्री सगळे जेवायला बसले होते, फक्त रागिनी आणि प्रीती सोडून. कारण ती तिच्या मामाच्या समोर कधीच यायची नाही आणि प्रीतीला एकटं सोडून रागिनीला जेवण जायचं नाही. म्हणून विश्वास जेवून उठल्यानंतर रागिनी आणि प्रीती एकत्र जेवायला बसायच्या. विश्वासराव, मी प्रीतीसाठी स्थळ आणलं होतं. मुलगा चांगला आहे. त्याची सगळी माहिती तुम्हाला पाठवली होती. तुम्ही पुढची बोलणी करा असं सांगितलं होतं, पण तुम्ही काही हालचाल नाही केलीत. अर्णवच्या आजीने विचारलं. हे बघा आई, मला ह्यात इंटरेस्ट नाही. ज्यांनी तिला या घरात आणलं त्यांना विचारा आणि पुढचं बघा. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. विश्वासने रागिनीकडे बघत जबाबदारी झटकली. राहू दे ना आई, आपण नंतर बोलू. पहिलं प्रीतीसोबत बोलते. तिला कुणी पसंत आहे का विचारू दे. आत्ताच कुठे, तिची 15वी झाली आहे. तिला शिकायचं असेल तर तिला अजून शिकू दे, रागिनी म्हणाली. आजी म्हणते तुला का तिचा पुळका आहे माहीत नाही. तिच्यामुळे तुझ्या मुलाच्या लग्नात अडथळा येतोय. दिसत नाही का तुला? एवढी कशी आंधळी झाली त्या पोरीच्या मागे काय माहिती. रागिनीच्या आईने नाक मुरडलं आणि थोडी चिडत म्हणाली. रागिनीला प्रीतीला असं बोलणं आवडलं नाही, पण आईला काही बोलू शकत नाही म्हणून रागिनीने नकारार्थी मान हलवली. आई शांत राहा, तिला काही बोलू नको आणि मला नाही आवडला तो मुलगा, रागिनी म्हणाली. आजी म्हणते मी पण बघितला त्या मुलाचा फोटो, कसला भंगार दिसतोय. आमच्या आरूला अजिबात सूट होणार नाही. मला एक समजत नाही, तुला काय काय लागली आहे तिच्या लग्नाची? आणि घरात एवढा मुलगा असताना काय माहिती तिला बाहेरचा मुलगा बघत आहेस. साहिल बोलता बोलता बोलून गेला. विश्वास तिचं नाव घेताच रागाने जागेवरून उठले. अभ्यासाला लागा. पुढल्या वर्षी तुला बिझनेस चालू करायचा आहे, मग तिकडे बघ. इथे मोठ्या लोकांच्या गोष्टीत नाक कशाला घालायची गरज आहे. साहिल सॉरी बोलून मान खाली घालून जेवू लागला. अर्णव त्याचवेळी तिथे आला. रागिनीने त्याला जेवायला वाढलं. विश्वास ताटावरून उठून गेल्यावर रागिनीने प्रीतीला आवाज दिला. तर आता प्रीती बस जेवायला. आई आणि भाजी खूप छान झाली आहे. अन्नपूर्णा तुझ्यावर खरंच खूप प्रसन्न आहे. थोडी कृपा ह्या पूर्वीवर पण टाक, रागिनीने भाजीचा एक घास खाल्ल्यावर म्हणाली. मामी, अगं तूच तर सगळं शिकवलंय. तूच खरी अन्नपूर्णा आहेस, प्रीती थोडी हलकेच हसत म्हणाली. तू ना कधीच कोणत्या गोष्टीचं क्रेडिट घेऊ नकोस. सगळे हसतात, फक्त आजी बघत रागात नाक मुरडते. एवढी काही छान नाही झाली, आजी म्हणाली. पण सगळ्यांनी आजीला इग्नोर केलं. अर्णव फक्त तिला चोरून बघत होता आणि हे नेमकं साहिलने बघितलं. साहिलने हळूचच गाणं गायला सुरुवात केली. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, छोडो जे छोडो तुम खाओ क्या खाना, मतलब आओगे क्या गाना. तुझं हे काय मध्येच, प्रीतीने विचारलं. तर आता प्रीती, मला ती खीर भरव ना, खूप छान झाली आहे. साहिल तोंड आ करत म्हणाला. काय रे, लहान आहेस का? स्वतःच्या हाताने खा, रागिनी म्हणाली. मला समजत नाही. तिला प्रॉब्लेम नाही, मग तुम्हाला काय आहे? का जळतं आमच्यावर? साहिल प्रीतीच्या खांद्यावर डोकं टेकवत अर्णवकडे बघत म्हणाला. तो बिचारा मान खाली घालून जेवण करत होता. प्रीती भरव त्याला, नाहीतर डोकं खात बसेल. रागिनी उठून किचनमध्ये जात म्हणाली. प्रीती त्याला भरवते. तो खाता खाता मुद्दाहून वाव, मस्त, एक नंबर, टेस्टी, यम्मी. प्रीती, तुझ्या हातून खाल्ल्यावर तर अजून टेस्टी झाली रे ही खीर, चिडवत होता. अर्णव रागाने दोघांकडे बघितलं आणि रागानेच उठून निघून गेला. अर्णव गेल्यावर बस झालं, खूप भारी, पोट भरलंय आता माझं. आणि तू काय भरवते अजून? उद्या मला जिममध्ये अर्धा तास एक्स्ट्रा घालवावा लागेल गोड खाल्लं म्हणून, साहिल पाणी पित म्हणाला. प्रीती साहिलला एक फटका देते. शहाण्या, तूच बोललास की भरव म्हणून, म्हणून भरवलं आणि आता नाटकी करतो.
ती मुद्दाम नाक मुरडते. तो तिचे गाल ओढत सॉरी ना गं माझी डार्लिंग प्रीती असं बोलायला आणि अर्णव यायला एकच गाठ. केवढा पसारा करून ठेवला आहे रूममध्ये. थोडासुद्धा नीट ठेवता येत नाही का? काय करता दिवसभर काय माहिती. अर्णवने प्रीतीकडे बघून साहिलला ओरडला. प्रीती डोळ्यात पाणी येत पण ती तसंच लपवत आवरून किचनमध्ये निघून जाते. भाई तुला जे काही बोलायचे ते मला बोल, तिला कशाला बोलतोस? मी तिला नाही तुलाच बोलत होतो, अर्णव म्हणाला. पण तू तिच्याकडे बघून बोलत होतास आणि पसारा मी केलाय. माझा शर्ट सापडत नव्हता ते शोधत होतो, पण आईने पटकन जेवायला बोलवलं म्हणून सगळा पसारा तसाच ठेवून जेवायला आलो. नंतर प्रीती आणि मी ते नीट ठेवणार होतो आणि मी बघतोय तू 1 आठवडा झाला तिला असंच आडून पाडून बोलतोस. असं बोलत जाऊ नको. काय आहे ते स्पष्ट बोल आणि माझ्यासमोर तिला ओरडायचं नाही. नशीब आई नाही इथं. साहिल अर्णवला थोडं रागातच म्हणाला. काय रे, हीच पद्धत आहे का मोठ्या भावाशी बोलायची? ती दिवसभर काय करते तिला सांगून ठेवायचं होतं. तिनं दिलं असतं शोधून. आजी म्हणाली. आजी तुला माहीत नाही तर राहू दे. ती किती काय काय काम करते ते मला माहीत आहे. सॉरी पण भाई तुला वाटतं घरात ती काहीच करत नाही, पण तिच्या एवढ्या कामाला कुणीच हात घालत नाही. तुझ्या माझ्या सगळ्यांच्या आवडीनिवडी सगळं काही न सांगता फक्त तिलाच कळतात आणि हातातही सगळं न मागता मिळतं. ती जेव्हा लग्न करून जाईल ना तेव्हा तिची किंमत कळेल, साहिल अर्णवला म्हणाला. अर्णवचा चेहरा उतरला. तो पटकन बेडरूममध्ये जाऊन बेडवर डोकं धरून बसला. त्याला हातातून काहीतरी सुटत आहे असं वाटू लागलं. डोळे ओले झाले पण तो हताश होता. त्याने केलेली चूक त्याला आठवली आणि स्वतःचाही राग येऊ लागला. रागाने डोळे लाल झाले होते. तो तसाच डोके धरून बसला. तेव्हा त्याच्या समोरच्या टीपॉयवर ग्लास ठेवण्याचा आवाज आला. त्यात दूध होतं आणि हे फक्त प्रीतीच करू शकते हे त्याला माहीत होतं. तो पटकन उभा राहिला आणि प्रीतीला आवाज दिला. प्रीती आय एम सॉरी. प्लीज एकदा ऐकून घे माझे. सॉरी अर्णव, मला माफ करा. मी इथून पुढे काळजी घेईन. सगळं नीट ठेवायचं आणि तुम्ही सॉरी बोलू नका. चूक माझीच होती. उगाचच स्वप्न बघत होते आणि हो मला प्रीती फक्त साहिल आणि मामी बोलू शकतात, बाकीचे कोणीही नाही. त्यामुळे प्लीज चूक झाली माफ करा. प्रीती त्याला पाठ करून उभी राहत म्हणाली. सॉरी प्रीती असं नको बोलू. मी पण पहिलं तुला प्रीती बोलायचं ना. फक्त एका चुकीची शिक्षा का देतेस तू? मला प्लीज एकदा माफ कर. मी पहिल्यासारखं पुन्हा करेन. अर्णव स्वतःशी मनातलं गिल्ट व्यक्त करत म्हणाला. नाही अर्णव, पुन्हा पहिल्यासारखं काही नाही होऊ शकत आणि तो विषय डोक्यातून काढून टाका. मी विसरले मागचं. तुम्ही पण विसरा आणि रमणदादा आला की त्याच्यासोबत मी इथून जाणार आहे. माझ्यामुळे तुम्हाला कमीपणा नाही येणार. तुम्हाला कसलाही त्रास नाही होणार माझ्यामुळे. सो थोडे दिवसच सहन करा आणि हो ते दूध प्या. नीट जेवला नाहीत तुम्ही. रात्री भूक लागेल परत तुम्हाला. रमणबरोबर जाणार हे ऐकून थोडं वाईट वाटत होतं, पण तिच्या मनात अजूनही त्याच्याविषयी काळजी आणि प्रेम आहे हे तिच्या कृतीतून दिसून आलं. तो हलकेच गालात हसला. माफ नाही करायचं तर मग एवढी काळजी का करतेस? अर्णव हाताची घडी घालत म्हणाला. प्रीतीचा थोडा गोंधळ उडाला. ते आजीने सांगितलं असं बोलून निघून गेली. ती जाते. अर्णव फक्त भरलेल्या डोळ्यांनी ती गेलेल्या दिशेला बघत राहिला. त्याला खूप रडायला येतं आणि वाईट वाटतं. तो बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहतो आणि तिथेच रडत बसला. त्याने प्रीतीसोबत केलेली चूक आठवली. ना मारेगी दीवानगी मेरी, ना मारेगी आवारगी मेरी, की मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी, क्यों इतना हुआ हूँ खपा है जिद्द किस बात की तेरी, कि मारेगी ज़्यादा मुझे मौत से नाराज़गी तेरी, जान निसार है तेरे प्यार पे मेरे यार, दुनिया ज़माने से रिश्ते मिटाए हैं, तुझसे ही यारी है हमारी, एक बार तो आ मैंने निभाया है, करके दिखाया है, ले तेरी बारी एक बारी भी प्यार निभा, ओ यारा तेरी बेरुखी से बड़ी उम्र इंतज़ार की मेरी. अर्णव डोळ्यातल्या अश्रूंना वाट देत
भूतकाळात 3 महिन्यापूर्वीचं चित्र त्याच्या नजरेसमोरून जाऊ लागलं. देशमुख परिवार सीमाच्या माहेरी वाईला गेले होते. फक्त प्रीती आणि अर्णव गेले नव्हते. कारण त्याचवेळी अर्णवला नव्यानेच बँकेत नोकरी लागली होती. त्यामुळे त्याला सुट्टी नव्हती आणि आजीला प्रीती आवडत नाही म्हणून ती पण गेली नव्हती. शनिवारी संध्याकाळी भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती. अर्णवला नीतू, त्याची बेस्ट फ्रेंड शाळेपासूनची, तिचा फोन आला. त्याचं बोलणं चालू असताना नीतूने त्याला लग्नाचं विचारलं. मग अर्णव, तू लव्ह मॅरेज करणार की अरेंज? नीतूने विचारलं. नाही, माहीत नाही. पण तो बोलता बोलता थांबला. तुला प्रीती आवडते, पण बाबांना प्रीती आवडत नाही. तुझ्या आईमुळे ती शांत आहेत, राईट? नीता त्याच्या मनातलं ओळखून म्हणाली. तुला कसं माहिती? माझं मन वाचते की काय? लग्नानंतर जीजूंनी हे पण शिकवलं? अर्णवने विचारलं. गप रे, असं काही नाही. तुझी शाळेपासूनची एकुलती एक मैत्रीण आहे मी. मग मला कळणार नाही का? ते सोड. तू विचारले किंवा सांगितले का तिला? नीताने विचारलं. नाही, मी जास्त बोलत नाही. म्हणजे लहानपणापासून सोबत आहोत तरी कधी जास्त बोललोच नाही. पण ती समोर नसली की करमत नाही. मला बाहेर ऑफर आहे जॉबची, पण ती पण मी एक्सेप्ट नाही केली. घरी माझ्या लग्नाचा विषय आजी सारखी घेऊन जाऊन काढत असते. मला दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करायचं किंवा तीच दुसऱ्या कोणासोबत लग्न झालेलं मला नाही सहन होणार. अर्णव आवाज थोडा नरमला. अरे वेड्या, एवढं कळतं की तुला प्रीती आवडते. मग घरी सांग. 1 मिनिट. तिला आईवडील नाही म्हणून दया दाखवत नाहीस ना? ती खूप मेहनती आणि स्वाभिमानाची मुलगी आहे, नीता अर्णवला सांगत होती. ती प्रीतीला लहानपणापासून ओळखत होती. त्यामुळे तिचं मनही तिला कळत होतं. नाही ग, तसं काही नाही. बाबांना कळल्यावर ते कसे रिॲक्ट करतील काय माहिती. आई, साहिल सपोर्ट करतील, पण बाबा, ते तर आम्हाला हकलून देतील. तिच्या मनात काय आहे हे माहीत नाही, अर्णव म्हणाला. माहीत नाही तर आजच विचार, नीता म्हणाली. घरी कुणी नाही. तू काय मार द्यायचा प्लॅन करते काय? अर्णव थोडा चिडत म्हणाला. चूप चिडक्या. आता कुठे आहे ती? बाहेर गेली आहे का? नीताने विचारलं. तिचे क्लासेस असतात संध्याकाळी. कसले? तिकडे गेली आहे, अर्णव म्हणाला. नीता काही विचार करू लागली. थोडा वेळ थांब, मला वेळ दे विचार करायला, मी सांगते, नीता म्हणाली. तुला वेळ मिळणार. झालं माझं लग्न मग? अर्णव हसत म्हणाला. शहाण्या, तू तर कधी हेल्प केली नाहीस मला आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवतो? मी थांब बोलते, करते हेल्प तर टोमणे मारतोयस? जा बघ तुझं तू, नीता चिडत म्हणाली. सॉरी, मस्करी करतोय. थांबतो. बोल, अर्णव म्हणाला. थांब, मला विचार करू दे, मी कॉल करते, नीता म्हणाली. अर्णवने ओके बोलून फोन ठेवला. तो विचार करत प्रीतीच्या रूममध्ये गेला. तिथे ऑलवर अर्णव, प्रीती, साहिल आणि पूर्वीचे लहानपणापासूनचे फोटो लावले होते. तिने रूम छान सजवली होती. टेबलवर त्याला एक बुक दिसलं. त्यावर लिहिलं होतं, प्रेमात तू, तरीही दूर मी. अर्णवने प्रीतीचं स्लॅम बुक वाचलं. त्याच्या चेहऱ्यावर एक गोडीशी स्माईल आली. अर्णवने प्रीतीला कॉल केला. ती 1 तासाने येईल असं कळल्यावर त्याने नीतूला फोन करून सगळं सांगितलं. मग तिने त्याला काही आयडिया दिल्या आणि अर्णवने फोन करून तसा आदेश दिला. त्याने आधीच एक वस्तू घेतली होती. ती येईपर्यंत अर्णवने रूममध्ये बलून आणि ऑर्किडची फुलं आणून सजवली आणि छान तिला आवडणारी गाणी लूपमध्ये लावून ठेवली. प्रीती बेल वाजवली, पण अर्णवने दरवाजा उघडला नाही. तिने तिच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला. आत येताच तिला छान असा सुगंध आला. अर्णवने तिला कॉल केला. अर्णव म्हणतो, प्रीती ऐक, माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. ते आपल्या घरी येणार आहेत सेलिब्रेशनसाठी. तू टेबलवर जी साडी ठेवली आहेस ती घालून रेडी राहा. ते सगळे अरेंज करणार आहेत. फक्त तू लवकर रेडी हो. ते येतील इतक्यात. मी 10 मिनिटात त्यांना घेऊन येतो. प्रीती काही बोलेपर्यंत त्याने फोन ठेवला. ह्याच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि ह्याने मलाही का? अरे बापरे,
10 मिनिटात कशी रेडी होणार मी? आणि ह्याने काय केलं आहे घरात? एवढा सुगंध पसरला आहे. जाऊ दे, नंतर बघते. उशीर झाला तर पुन्हा चिडेल, चिडका बिब्बा. प्रीती मनातच बडबड करत तिचं आवरायला रूममध्ये गेली आणि रेडी होऊन बाहेर आली. ती छान आणि सिंपल रेडी होऊन हॉलमध्ये आली. अर्णव समोरच उभा होता. त्याला असं अचानक समोर बघून प्रीती थोडी दचकली. अरे, मी तर लॉक केलं होतं. तू कसं काय आत आलास? प्रीतीने विचारलं. जशी तू माझ्या आयुष्यात आली. अर्णव हसतच तिच्या जवळ येत म्हणाला. त्याला काय म्हणायचं आहे हे तिला काही कळलं नाही. प्रीतीने गोंधळून त्याच्याकडे बघितलं. तुझे मित्रमैत्रिणी येणार आहेत ना? कुठे आहेत ते? प्रीतीने विचारलं. अर्णव तिच्यासमोर येऊन उभा राहिला. प्रीतीचा हात हातात घेतला. आज कुणीही येणार नाही आहे. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा, अर्णव म्हणाला. अर्णवच्या अशा वागण्याने तिचा पुरता गोंधळ उडाला. अर्णव, तू काय बोलतोय? मला कळत नाही आहे. नीट सांग ना, प्रीती विचारते. थांब, सांगतो, अर्णव म्हणाला आणि प्रीतीच्या मागे जाऊन उभा राहिला. अर्णव तिच्या डोळ्याला एक पट्टी बांधून तिला हाताला धरून त्याच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिथे डोळ्याची पट्टी काढली. ते बेडरूममध्ये येताच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. साहेबांनी तिथे असलेल्या फॅनच्या पात्यावर पाकळ्या ठेवल्या होत्या आणि फॅन चालू होताच पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. संपूर्ण रूम सेंटेड कॅन्डल्स आणि ऑर्किड फुलांनी सजवली होती. प्रीती भारावून सगळं पाहत होती. डोळ्यांनीच ती त्याला विचारत होती की काय आहे हे? तो नजरेनेच समोर बघून खुणावला. प्रीती, मला तू खूप आवडतेस. मला माझं आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचं आहे. लग्न करशील माझ्याशी? अर्णव हातात बलून घेऊन गुडघ्यावर बसून एकदम फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला. प्रीती तर पूर्ण ब्लँक झाली. तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येऊ लागलं. तिने मान हलवून होकार दिला. तसं अर्णवने पटकन उठून तिला मिठीत घेतलं आणि तिला कमरेतून उचलून गोल फिरू लागला. थांब, थांब अर्णव, कंबर दुखेल तुझी. उतरव आधी खाली, प्रीती म्हणाली. अर्णव थांबला आणि तिला पुन्हा मिठीत घेतलं. थँक्यू यार आरू, असं म्हणत अर्णवने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला मिठीत घेतलं. तू लग्नाचं विचारलंस पण ते 3 शब्द नाही बोललास, प्रीती मिठीतूनच नाक मुरडत म्हणाली. अर्णवला कळलं होतं तिला काय म्हणायचं असतं, पण तो मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी कुठले ग प्रीती असं म्हणाला. अर्णव, नाटकं करू नकोस, बोल पटकन, प्रीती गाल फुगवत म्हणाली. हे बघ, मी लग्नाचं विचारलंय ना, आता तू ते 3 शब्द बोल, अर्णव म्हणाला. बरं, मी प्रयत्न करते, असं म्हणत. आता पण तू तिकडे बघ, मला असं नाही बोलता येणार. त्यापेक्षा तू डोळे बंद कर, प्रीती म्हणाली. हे हे बरं आहे तुझं, मलाच आय लव्ह यू बोलणार आहेस ना, मग माझ्यासमोर डोळ्यात बघून बोल ना. हे काय? पाठ करून उभा राहा, डोळे बंद कर, अर्णव खांदे उडवत म्हणाला. अर्णव प्लीज, प्रीती ओठ बाहेर काढत म्हणाली. अर्णवने एक रागीट लूक दिला. त्याचा राग ओढवून घेण्यापेक्षा प्रीतीने अर्णवच्या डोळ्यात बघत पटकन आय लव्ह यू बोलून तिचा चेहरा झाकून घेतला. त्याने आधीच केक ऑर्डर करून ठेवला होता. तो आणून प्रीतीच्या समोर ठेवला. मग दोघांनीही केक कट केला आणि एकमेकांना भरवला. अर्णवने केकची क्रीम प्रीतीच्या गालावर लावली. तशी ती चिडली. अरे, तू का वेस्ट करतो क्रीम? मला नाही आवडत असं वेस्ट करायला, माहिती आहे ना तुला? तर प्रीती थोडी चिडत म्हणाली आणि तिने ती पुसायला हात गालाकडे नेला. तसा अर्णवने तिचा हात पकडला. ती वेस्ट थोडी होणार आहे. अर्णव तिच्याजवळ आला तशी प्रीती त्याला पाठ करून उभी राहिली. अर्णवने मोबाईलवर गाणं लावलं आणि तिला स्टॅच्यू केलं. ये लम्हा जो ठहरा है मेरा है, ये तेरा है लम्हा मैं जी लू जरा. अर्णव तिला ओव्हर बोलून तिचा एक हात हातात घेऊन आणि एक हात कमरेवर ठेवून डान्स करू लागला. ती पण खुश होऊन त्याला साथ देत होती. तुझ में खोया रहूं मैं, तुझ में खोई रहे तू, खुद को ढूंढ लेगे फिर कभी, तुझसे मिलता रहूं मैं, मुझसे मिलती रहे तू, खुद से हम मिलेंगे फिर कभी, हाँ फिर कभी. अर्णवने तिच्या गालाला लावलेली क्रीम ओठांना टिपली.
प्रीतीने लाजून पटकन त्याला मिठी मारली, जेणेकरून तिचा गुलाबी झालेला चेहरा त्याला दिसू नये. तिच्या वाढलेल्या हार्टबीट्स त्याला जाणू लागले. तसा तो गालातच हसू लागला. क्यों बेवजह गुनगुनाए, क्यों बेवजह मुस्कुराए, पलके चमकने लगी है, अब ख्वाब कैसे छुपाए. दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत तसेच उभे राहिले. लहानपणापासून सोबत होते, पण आज पुन्हा नव्याने ओळखत होते. दिल पे तरस आ रहा है, पागल कहीं हो न जाए, वो भी मैं सुनने लगा हूँ, जो तुम कभी कह न पाए. अर्णवचे हात प्रीतीच्या कमरेवर आणि तिचे त्याच्या खांद्यावर. दोघे पूर्ण जगाचा विसरून फक्त ते क्षण जगू लागले. गाणं संपलं तरी त्यांना त्याचं भान राहिलं नाही. अर्णवने हळूच प्रीतीला जवळ ओढून तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि ती पण त्याला साथ देऊ लागली. हळूहळू ते एकमेकांना फील करू लागले, जणू आज त्यांचं प्रेम त्यांना खूप प्रतीक्षेनंतर भेटलं होतं. आज तिला आयुष्यातील तिचा हवा तो जोडीदार सोबत मिळाला आणि त्याच्या प्रेमाने तिला बळ दिलं होतं. प्रीतीच्या डोळ्यातून पाणी येऊन ते त्याच्या हातावर पडले. तेव्हा त्याने तिला सोडलं आणि पुन्हा मिठीत घेतलं. काय झालं आता आरू, इथे आरू दिलेला आहे म्हटल्यावर आपण समजून घ्यायचं की प्रीती. चुकलं माझं, आय एम सॉरी. आरू म्हणजेच आपली प्रीती आणि प्रीती म्हणजेच आरू. प्रीतीला लाडाने आरू म्हटलं गेलं आहे. मी भावनेच्या भरात वाहून गेलेलो आणि हे झालं. प्लीज मला माफ कर, अर्णव गिल्टी होत म्हणाला. अरे नको सॉरी बोलू, मी पण तर साथ दिली ना, मग सॉरी, प्रीती हसत म्हणाली. दोघेही तिथे असलेल्या बेडवर बसले. दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवले होते. प्रीतीचं डोकं अर्णवच्या खांद्यावर होतं. अर्णव, एक विचारू, रागावणार नाहीस ना, प्रीती विचारली. मी रागीट जरी असलो तरी माझा राग तुझ्यापुढे बर्फासारखा वितळून जातो, माहीत आहे ना. निसंकोच विचार. आजपासून अर्णव तुझंच ऐकेल, अर्णव हसून म्हणाला. अर्णव, आपल्या ह्या नात्याला भविष्य आहे का? प्रीतीच्या या प्रश्नाचं उत्तर अर्णवला कळेना. असं कसं भविष्य नाही? तू माझी बायको होणार, हा माझा शब्द आहे. आता घरचे आले की मी विषय काढणार. जर कुणाला हरकत असेल तर आपण इथून दूर जाऊया. पण मला तू हवी आहेस आयुष्यात, आणि तू पण प्रेम करतेस हे आधी का नाही सांगितलं? अर्णवने तिला समजावलं. मला भीती वाटत होती की तुला नाही आवडणार, आणि असं घर सोडून जाण्याबद्दल बोलू नको. तू कुठेही जाणार नाही आहेस. मामा मामी, साहिल, पूर्वी खूप प्रेम करतात तुझ्यावर. त्यांना तू का सोडून जाशील? ऐक, मामांना मी नाही आवडत, त्याचं कारण माहीत आहे. तू इथे आहेस ते फक्त मामींमुळे. आधीच माझ्यामुळे त्यांनी त्यांची बहीण गमावली आहे आणि आता पुन्हा माझ्यामुळे तू दूर जाणार. त्यामुळे तू परत सोडून जायच्या गोष्टी करू नकोस. प्रीती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. पुढचं पुढे बघू. आता हे आपले गोड क्षण आहेत, आपण जगूया ना. मी बाबांना समजावेन, तू नको टेन्शन घेऊस. फक्त अशीच माझ्या मिठीत कायम राहा. आपल्या एकत्र आयुष्याची सुरुवात खूप गोड झाली आहे, ती अशीच राहू दे. असं बोलून अर्णवने तिला घट्ट मिठीत घेतलं. तेव्हाच दरवाजा ठोकवण्याचा आवाज आला आणि अर्णवने डोळे उघडले. आज या कथेचा पहिला भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या या चॅनल